नमस्कार सर्वांना। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे इतिहास व भूगोल यांचे प्रश्न पाहणार आहोत। 40 प्रश्न आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की। दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? पर्याय 1 आहे पहा जम्मू काश्मीर, पर्याय 2 आहे हिमाचल प्रदेश, पर्याय 3 आहे राजस्थान, पर्याय 4 आहे मध्य प्रदेश। आणि दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 जम्मू काश्मीर येथे आहे पहा। पुढील प्रश्न आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? पर्याय 1 पुणे, पर्याय 2 मुंबई, पर्याय 3 नाशिक, पर्याय 4 नागपूर। आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? पर्याय कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक। पुढील प्रश्न आहे राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे किंवा किती असते? पर्याय 1 250, पर्याय 2 260, पर्याय 3 270, पर्याय 4 280 आणि बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 250। पुढील प्रश्न आहे सर्वात मोठा ग्रह कोणता? पर्याय 1 बुध, पर्याय 2 गुरु, पर्याय 3 शनी, पर्याय 4 शुक्र। आणि सर्वात मोठा ग्रह हा गुरु आहे पहा। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। पुढील प्रश्न आहे चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय 1 1940, पर्याय 2 1942, पर्याय 3 1944, पर्याय 4 1946 आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1942। पुढील प्रश्न आहे काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? पर्याय 1 सुरत, पर्याय 2 मुंबई, पर्याय 3 लखनौ, पर्याय 4 दिल्ली आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 सुरत। पुढील प्रश्न आहे पहा मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला? पर्याय 1 लंडन, पर्याय 2 स्टुटगार्ड, पर्याय 3 वॉशिंग्टन, पर्याय 4 ऑकलंड आणि बरोबर उत्तर असलेला पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक 2 स्टुटगार्ड। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय 1 सरोजिनी नायडू, पर्याय 2 कुर्बान हुसेन, पर्याय 3 महात्मा गांधी, पर्याय 4 मौलाना आझाद। आणि धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय क्रमांक 1 सरोजिनी नायडू यांनी केले। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते पहा? पर्याय 1 आहे 7, पर्याय 2 आहे 15, पर्याय 3 आहे 20, पर्याय 4 आहे 25 आणि पाक्षिक हे दर 15 दिवसाला प्रसिद्ध होते। पुढील प्रश्न आहे कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बल IRB चा गट क्रमांक काय आहे? पर्याय 1 11, पर्याय 2 13, पर्याय 3 14, पर्याय 4 16 आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 16 गट क्रमांक आहे। खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही? पर्याय आहे पहा 1 विशालगड, पर्याय 2 सिंहगड, पर्याय 3 सामानगड, पर्याय 4 रांगणा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नाही असा प्रश्न विचारला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे सिंहगड। प्रश्न आहे पुढील पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो? पर्याय 1 प्रयाग चिखली, पर्याय 2 हरिपूर, पर्याय 3 पेठ वडगाव, पर्याय 4 नृसिंहवाडी आणि पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम नृसिंहवाडी येथे होतो। पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। पुढील प्रश्न आहे कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? पर्याय 1 कोयना, पर्याय 2 त्र्यंबकेश्वर, पर्याय 3 महाबळेश्वर, पर्याय 4 कराड आणि कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? तर महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो। पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे? पर्याय 1 महापने, पर्याय 2 दूधसागर, पर्याय 3 आंबोली, पर्याय 4 राऊतवाडी आणि तुम्ही ही प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये टाईप करायची आहेत। बरोबर उत्तर आहे पहा राऊतवाडी पर्याय क्रमांक 4। पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील नाहीत? पर्याय 1 राही सरनोबत, पर्याय 2 अंजली भागवत, पर्याय 3 वीर धवल खाडे, पर्याय 4 तेजस्विनी सावंत। जिल्ह्यातील नाहीत विचारला आहे पर्याय क्रमांक 2 अंजली भागवत।
पुढील प्रश्न, टोकियो ऑलिम्पिक्स 2020 मध्ये भारताला खालीलपैकी कोणत्या खेळात पदक मिळाले नाही? पर्याय 1 हॉकी, पर्याय 2 टेबल टेनिस, पर्याय 3 भालाफेक, पर्याय 4 बॉक्सिंग. आणि मिळाले नाही पर्याय क्रमांक 2 टेबल टेनिस. पुढील प्रश्न आहे, टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील पदक विजेती खेळाडू मीराबाई चानू ही कोणत्या राज्यातील आहे? पर्याय 1 मिझोराम, पर्याय 2 मणिपूर, पर्याय 3 नागालँड, पर्याय 4 आसाम. आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 मणिपूर. पुढील प्रश्न आहे पहा, कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? आणि पर्याय 1 आहे पहा राजीव गांधी, पर्याय 2 आहे पहा इंदिरा गांधी, पर्याय 3 आहे पहा पंडित नेहरू, पर्याय 4 आहे पहा महात्मा गांधी. आणि बरोबर पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक 1 राजीव गांधी. पुढील प्रश्न आहे पहा, येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? पर्याय 1 आहे पहा ग्रीन ब्रिटन, पर्याय 2 जपान, पर्याय 3 चीन, पर्याय 4 कोरिया. आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 जपान. पुढील प्रश्न आहे पहा, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय 1 आहे पहा न्यूयॉर्क, पर्याय 2 आहे वॉशिंग्टन DC, पर्याय 3 आहे लंडन, पर्याय 4 आहे जिनेवा. आणि बरोबर उत्तर आहे जिनेवा. भारताचे डॅश हे सर्व संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात? पर्याय 1 आहे पहा पंतप्रधान, पर्याय 2 आहे राष्ट्रपती, पर्याय 3 आहे संरक्षण मंत्री, पर्याय 4 आहे राज्यपाल. आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती. प्रश्न दुसरा, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? पर्याय 1 राष्ट्रपती, पर्याय 2 राज्यपाल, पर्याय 3 उपराष्ट्रपती, पर्याय 4 उपपंतप्रधान. आणि बरोबर उत्तर आहे पहा उपराष्ट्रपती. पुढील प्रश्न आहे पहा, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो? पर्याय 1 आहे सरपंच, पर्याय 2 आहे उपसरपंच, पर्याय 3 आहे ग्रामसेवक, पर्याय 4 आहे तलाठी. आणि तुम्हीही उत्तर टाईप करायचं आहे पहा. आणि बरोबर उत्तर आहे ग्रामसेवक, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे पहा, खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यातील आहे? पर्याय 1 शिरोळ, पर्याय 2 हातकंगले, पर्याय 3 पन्हाळा, पर्याय 4 करवीर. आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 शिरोळ. पुढील प्रश्न आहे पहा, ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी कोणावर असते? पर्याय 1 आहे पहा सरपंच, पर्याय 2 आहे पहा उपसरपंच, पर्याय 3 आहे पहा ग्रामसेवक, पर्याय 4 आहे तलाठी. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 सरपंच यांच्यावरती जबाबदारी असते पहा. प्रश्न आहे पुढील, महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा डॅश आहेत? पर्याय 1 32, पर्याय 2 34, पर्याय 3 36, पर्याय 4 38. आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 34 जिल्हा परिषदा आहेत पहा. पुढील प्रश्न आहे पहा, सागर तळावरील पर्वतरांगांना डॅश म्हणून ओळखले जाते? पर्याय 1 आहे पहा जलमग्न पर्वत, पर्याय 2 आहे खंडांत उतार, पर्याय 3 आहे सागरी डोह, पर्याय 4 आहे पर्वत. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पहा जलमग्न पर्वत. टायपिंग मिस्टेक आहे. प्रश्न आहे पुढील, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? पर्याय 1 आहे लोकमान्य टिळक, पर्याय 2 आहे पहा रासबिहारी बोस, पर्याय 3 आहे पहा सुभाषचंद्र बोस, पर्याय 4 आहे भगत सिंग. आणि इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली आहे. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रगोप्तर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? पर्याय 1 दादाभाई नौरोजी, पर्याय 2 महात्मा फुले, पर्याय 3 स्वामी विवेकानंद, पर्याय 4 महात्मा गांधी. आणि राष्ट्रगोप्तर हे वर्तमानपत्र दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेलं आहे पहा. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? पर्याय 1 ॲलन ह्यूम, पर्याय 2 लॉर्ड कर्झन, पर्याय 3 रॉबर्ट क्लाइव्ह, पर्याय आणि बरोबर पर्याय आहे पहा ॲलन ह्यूम. पर्याय क्रमांक 1.
प्रश्न आहे, भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? पर्याय 1 तमिळनाडू, पर्याय 2 कर्नाटक, पर्याय 3 आसाम, पर्याय 4 मणिपूर. भरतनाट्यम कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर पर्याय क्रमांक 1 तमिळनाडू. प्रश्न आहे दुसरा, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पर्याय 1 मेघालय, पर्याय 2 बिहार, पर्याय 3 आसाम, पर्याय 4 उत्तराखंड. आणि चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मेघालय राज्यामध्ये आहे, पर्याय क्रमांक 1. प्रश्न आहे तिसरा, चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कोठे आहे? पर्याय 1 कोल्हापूर, पर्याय 2 पुणे, पर्याय 3 मुंबई, पर्याय 4 नाशिक. आणि चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कोल्हापूर इथे आहे, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे, वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो? पर्याय 1 जूल, पर्याय 2 नॉट्स, पर्याय 3 एम्पियर, पर्याय 4 वॅट. आणि वाऱ्याचा वेग नॉट्स या परिमाणात मोजला जातो. पुढील प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? पर्याय 1 इंग्रजी, पर्याय 2 मराठी, पर्याय 3 हिंदी, पर्याय 4 उर्दू. आणि मराठा हे वर्तमानपत्र इंग्रजी या भाषेत होते, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे, फ्रंट इयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? पर्याय 1 खान अब्दुल गफार खान, पर्याय 2 सर सय्यद अहमद, पर्याय 3 सरोजिनी नायडू, पर्याय 4 लाला लजपत राय. आणि पर्याय क्रमांक 1 खान अब्दुल गफार खान हे बरोबर उत्तर आहे. बंगालची फाळणी कोणी केली? पर्याय 1 लॉर्ड कर्झन, पर्याय 2 लॉर्ड रिपन, पर्याय 3 लॉर्ड डलहौसी, पर्याय 4 लॉर्ड रिटर्न. आणि बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी केली, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली? पर्याय 1 साम्राज्य आणि स्वराज्य, पर्याय 2 शाहीद आणि साम्राज्य, पर्याय 3 शाहीद आणि स्वराज्य, पर्याय 4 यापैकी नाही. बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 शाहीद आणि स्वराज्य. पुढील प्रश्न आहे, होम रूल लीगची स्थापना कोठे केली? पर्याय 1 मुंबई, पर्याय 2 अड्यार, पर्याय 3 विशाखापट्टणम, पर्याय 4 पणजी. आणि बरोबर उत्तर आहे पहा अड्यार. होम रूल लीगची स्थापना अड्यार येथे केली. पुढील प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय 2 महात्मा फुले, पर्याय 3 महात्मा गांधी, पर्याय 4 महर्षी कर्वे. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे.